हॅलो हाय नमस्कार. मी अदिती मगदूम आणि ही माझी आई नंदा मगदूम. आम्ही हे मायलेकनी हे ब्रँड चालू केलेलं लॉकडाऊनमध्ये. आमचा ब्रँड मोस्टली फेस्टिव्ह प्रोडक्ट्स आणि वेडिंग सीझनचे प्रोडक्ट्स टार्गेट करतो. असे हे टोप्या बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर अशी छान नऊवार आहे जी तुम्ही रेडी टू वेअर करू शकता, नेसू पण शकता. त्याचबरोबर आपल्याकडे तुम्ही मागे बघाल तर पैठणी जॅकेट्स आहेत. हे सगळं आम्ही आर्टिस्ट कडून सोर्स केलं आहे. हे सगळे टेराकोटाचे प्रोडक्ट्स आहेत. सगळ्यांना गोळा केलं आणि विचारलं महाराजांवर प्रेम आहे का? सगळे म्हणतील हो. सगळ्यांना विचारलं महाराजांसाठी लढलेले किती योद्धे माहितीयेत? सगळी मोठी माणसं मिळून 10 नावं नाही सांगू शकत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल हा संपूर्ण इतिहास सांगणारा बोर्ड गेम आहे की खेळता खेळता आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळतो. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मयूर ब्लॉगच्या नवीन एका ब्लॉग मध्ये. तर आज आपण आलोय छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवल दादर येथे. तर हे मला माझ्या एक खूप जवळच्या व्यक्तीने सजेस्ट केलं की इथे जाऊन ये म्हणून. तर आता मी इथे आलोय आणि आतमध्ये जाणार आहे आणि तुम्हाला सर्व दाखवणार आहे काय काय आर्ट जिथे काय काय मिळेल, काय काय बघण्यासारखं आहे. आणि हे 12 तारखेपर्यंत असेल. तर मला पण थोडासा वेळ झालाय, पण आता आपण आतमध्ये जाऊया आणि चेक करूया आणि मी तुम्हाला पूर्णपणे सांगेल आतमध्ये काय काय कसं आहे. तर आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला दाखवतो, चला. तर मित्रांनो पाहू शकता, आपल्याला वाटलेलं गर्दी कमी असेल पण इथे भरपूर गर्दी आहे. गर्दी बघूनच वाटते आतमध्ये काहीतरी स्पेशल असणार आहे. तर मित्रांनो पाहू शकता इथे भरपूर गर्दी होती पण आता थोडी खाली झाली आहे. तर आपण आतमध्ये जाऊया आणि चेक करूया, तुम्हाला दाखवतो. पाहू शकता इथे व्हिडिओ पण काढायला जमत नाहीये कारण भरपूर गर्दी, तुम्हाला दाखवतो. प्रीतीचे गंधे तू एका गजऱ्याने केसात माळले, जीवा भावाची नाती कोकण, आपुलकीचा प्रवाह कोकण, निसर्ग राजाचा हे कोकण, परशुरामाची कृपा ही कोकण, कोंबड्याच्या आरवण्याचा आवाज कोकण, गाई बैल वासराची पहाट कोकण,
मी स्वतः दादर करावं रानडे रोडची आहे हो मी तेव्हा मी इथे आल्यानंतर इथे पार्कात माझी आजी मला फिरायला घेऊन यायची तर चौपाटीला मी ते फिरले लहानपण माझं सगळं इथे गेलंय. तर मित्रांनो आता आपण फूड स्टॉल बघितले 27 फूड स्टॉल होते. प्रत्येक ठिकाणी जायला नाही भेटलं कारण की आम्ही सॉन्ग ऐकण्यामध्ये बिझी झालतो आणि खूप मस्त वाटत होतं. आणि तिथे होतं मुलगी पसंत आहे सिरियलचे ते आर्टिस्ट पण आले होते. मला तर मुलगी पसंत आहे तिलाच मी पसंत नाही आहे तर असं काय नाही मस्ती करते. पण आता आपण दुसऱ्या ठिकाणी जाणार आहोत तर चला आपण जाऊया. तर 27 स्टॉलपैकी आम्हाला सर्व कव्हर करणं पॉसिबल नाही कारण की 10:30 बंद होते. ऑलरेडी आम्हाला 9:30 झालेत मित्रांनो इथे. तर आता आपण जाऊया दुसरे पण कव्हर करूया जाऊन आतमध्ये. तर मित्रांनो आता फूड स्टॉल बघून झाले आपले तर आता आपण इकडे जाऊया आणि पाहूया आतमध्ये. आणि मित्रांनो उद्याचा फक्त लास्ट दिवस आहे 12 तारीख तर पाहू शकता तुम्ही आणि आतमध्ये जाऊया आपण एंट्री करूया. चला मित्रांनो एंट्री मारल्या आपल्याला भरपूर काय बघायला भेटते. इथे सेल्फीज वगैरे काढतात तिकडे स्टॉल वगैरे सुद्धा आहेत. आपण त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करूया. तर मित्रांनो आता आपण आलोय पहिल्या स्टॉलमध्ये कलाबाई नंदा. तर ह्या स्टॉल बद्दल त्यांच्याकडनंच माहिती घेऊया आपण काय आहे नक्की. हॅलो हाय नमस्कार. मी अदिती मगदूम आणि ही माझी आई नंदा मगदूम. आम्ही हे मायलेकनी हे ब्रँड चालू केलेलं लॉकडाऊनमध्ये. आमचा ब्रँड मोस्टली फेस्टिव्ह प्रोडक्ट्स आणि वेडिंग सीझनचे प्रोडक्ट्स टार्गेट करतं. असं हे टोप्या बघू शकता तुम्ही. लग्नातला हा खूप फेमस आयटम आहे. ते तोरण मग गुढी वस्त्र सगळे फेस्टिवल्स आम्ही मोस्टली कव्हर करतो. दिवाळीचे कंदील पण आहेत आणि हे ओटी बटवा आहे ब्रायडलसाठी. सगळं वेडिंग कलेक्शन पण कव्हर करतो. हे गुढी वस्त्र आहे. ह्याला फक्त काठी घालायची आहे आणि कळश घालायचा याच्यावरती. गुढी साडीचं जे हॅसल असतं सगळ्या बायकांचं ते आम्ही कमी केलं ह्यावेळी. तुम्हाला काही शॉप करायचं असेल तर तुम्ही इथे शिवाजी पार्कमध्ये येऊ शकता. उद्यापर्यंत आहे किंवा ऑनलाईन पण आहे. आम्ही इंस्टाग्रामवरती KALAA_बाई नंदा म्हणून अकाउंट आहे तिथे फॉलो करा आणि ऑर्डर प्लेस करू शकता. थँक्यू. नववधूसाठी ओटी बटवा नारळ कॅरी करायला अवघड होतं तर हा आम्ही ओटी बटवा बनवलाय. यामध्ये तांदूळ वगैरे खाली नाही पडणार तर हा नववधूसाठी ओटी बटवा आहे. हे तुम्हाला साईड तोरण आपल्या दरवाजाला नाही लावू शकत वर तर आपण साईडला सुद्धा लावू शकतो. गुढी वस्त्र हे तुम्हाला मस्तानी स्टाईलमध्ये पण भेटेल. संक्रांत येते तर हळदी कुंकूसाठी आम्ही बॅकड्रॉप बनवलंय आणि त्याच्यावरती खूप सुंदर प्रकारे लिहिले तिळगुळ घ्या गोड गोड बोला. ज्या प्रकारे ते गोड गोड बोलतायत तर त्यांच्या वस्तू पण खूप गोड आणि खूप सुंदर आहेत मित्रांनो पाहू शकता. आजकाल रांगोळी काढायचा महिलांना कंटाळा येतो तर हे रेडी आपली रांगोळी आहे चैत्रांगण. अजून काय काय थोडक्यात आम्ही वेगवेगळ्या व्हरायटीज बनवल्या. तुम्ही कवळ घेता पान आहे बॅकड्रॉप जे मधुराज रेसिपीमध्ये तिच्या स्टुडिओमध्ये पण तुम्ही बघू शकाल. आंब्याचं तोरण आहे आपलं हे ओके रेडीमेड. ओके हे दिया बेस असतं. हे दिया बेस असतं. दिया आणि समय ठेवायला बेस आहे. तर मित्रांनो अशा व्हरायटी भरपूर व्हरायटी आहेत तर तुम्ही या आणि नक्की यांच्याकडनं खरेदी करा. आणि जर आता 12 तारखेपर्यंत तुम्हाला नाही जमलं तर ऑनलाईन त्यांनी सांगितली त्यांची वेबसाईट त्याच्यावरती जावा. इंस्टाग्रामला त्यांना मेसेज करा आणि तुमची ऑर्डर द्या. चालेल थँक्यू. तर मित्रांनो आता आपण आलोय आरासमध्ये जे की आपण घर सजावट करण्यासाठी आर्टिफिशियल गोष्टींचा वापर करतो. दुकानात मार्केटमधून जाऊन आर्टिफिशियल गोष्टी घेतो. तर या सर्व गोष्टी तुम्ही हँडमेड बनवल्यात म्हणजे हाताने बनवलेल्या आहेत. हे सगळं आम्ही आर्टिस्ट कडून सोर्स केलं आहे. Okay. हे सगळे टेराकोटाचे प्रोडक्ट्स आहेत. Okay. वी ऑल्सो हॅव स्मॉल प्लांटर्स बिग प्लांटर्स परत असे बुद्धांचे आयडल्स आहेत Okay. आणि फ्लावर पॉट आहे. असे बरेच व्हरायटी आहेत ओके आणि आमची रेंज आहे ऑलमोस्ट 100 to 500 ओके 600. म्हणजे परवडण्यासारखे आहे मित्रांनो हो तुम्हाला. ऍब्सोल्युटली. तर खूप सुंदर सुंदर बनवलंय. तर आता एकच दिवस राहिला तर तुमचं काय ऑनलाईन वगैरे ऑर्डर करू शकता का? हो माझा नंबर आहे माझ्या कार्ड वरती मी तुम्हाला देते. Okay. प्लीज शेअर. ओके ओके आणि काय इंस्टाग्राम आयडी वगैरे असेल ती पण सून सांगा. हा माझा पहिला व्हेंचर आहे. ओके ओके कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. सो सून. तर नक्की यांचा मी नंबर टाकेल खालती तर बघा आणि इथे खूप सुंदर सुंदर वस्तू आहेत खरेदी करा. मॅडम तुमचं नाव काय? विभा. विभा. चालेल मॅम नक्की या तुम्ही. थँक्यू सो मच. थँक्यू. तर मित्रांनो आम्हाला कॅडबरी सुद्धा दिलेली आहे. धन्यवाद धन्यवाद थँक्यू. आणि खास करून माझ्या लेडी सबस्क्रायबरसाठी तुम्ही हे पाहू शकता. तर मित्रांनो आता आपण आलोय स्टॉल नंबर 32 मध्ये आणि ते जेवढ्या पण वस्तू बनवल्या आहेत त्या पैठणी पासून बनवलेल्या आहेत. हो पैठणी पासून तयार केलेल्या ह्या वस्तू आहेत. ओके तुमचं नाव काय पहिल्यांदा तुमचं माझं नाव सोनाली बाणे. ओके आमचा हा फॅमिली बिझनेस आहे. माझी आजी आणि आजोबा हे आमचे पैठणी विणकर कोकणातले. Okay. तिथपासूनचा आमचा हा आता 4थी पिढी आहे आमची.
आम्ही ह्या व्यवसायामध्ये आहोत. ओके, तुमच्याकडे कोणत्या कोणत्या वस्तू भेटतील आमच्याकडे पैठणी पासून बनवलेल्या पैठणी टोप्या आहेत. ओके. त्याच्यानंतर पैठणीचे क्लचेस आहेत. ओके. त्याच्यानंतर पैठणीची येणाऱ्या गुढीपाडव्याची तयारी म्हणून छोट्या गुढीही आहेत. आताच तयारी काय चालू येस. त्याच्यानंतर अशी छान नऊवार आहे जी तुम्ही रेडी टू वेअर करू शकता, नेसू पण शकता. ओके. त्याचबरोबर आपल्याकडे तुम्ही मागे बघाल तर पैठणी जॅकेट्स आहेत. त्याचबरोबर पैठणीचे लेंगे आहेत. त्याच्यानंतर सगळं आपलं हे सेलिब्रिटी कलेक्शन आहे. आपली पैठणी शेला आणि पैठणीचा फेटा हा नरेंद्र मोदीजी यांना देण्यात आला होता. ओके ओके सो आणि आपले 70हून अधिक आपले मराठी सेलिब्रिटीज आहेत ज्यांना आम्ही पैठणीसाठी स्टायलिंग केलं होतं. सो आमच्या इन्स्टा पेजला तुम्ही व्हिजिट करा, ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळे ऑप्शन. तुमच्या इंस्टा पेजचं नाव पण सांगा. आमचं इन्स्टा पेजचं नाव आहे नाविन्या 6 हे आमचं हँडल आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही आमचे जे नंबर्स आहेत व्हिजिटिंग कार्डवर ते तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये डिटेल्स घेऊ शकता. आणि दादर हिंदमाताला आपला हा पैठणीचा स्टुडिओ आहे ओके. की जिथे तुम्ही येऊन स्वतः व्हिजिटही करू शकता किंवा तुम्ही ऑनलाईन शॉपिंग सुद्धा आमच्यासोबत करू ओके, शकता. म्हणजे जर आता 12 तारखेनंतर ज्यांना म्हणजे घ्यायची इच्छा आहे तर त्यांनी ऑनलाईन पण शॉपिंग करू शकता. येस येस. आणि आम्ही ऑनलाईन डिलिव्हरीज पण करतो अगदी पूर्ण भारतभर ओके. आणि विदेशात पण. विदेशात पण Yes, तर जे विदेशातून बघतात त्यांनी पण ऑर्डर करू शकता. आणि खास करून जे माझे लेडीज सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी स्पेशल दाखवलंय मी. तर तुम्ही या आणि नक्की येस. या. पैठणीचा ब्लाउज पीस आहे आपल्याकडे. पैठणीचे क्लचेस आहेत, पर्सेस आहेत. आणि ज्यांना ऍज अ रिसेलर्स म्हणून आमच्यासोबत जोडायचं असेल तर ते सुद्धा आम्हाला जॉईन होऊ शकतात. ओके चालेल. तर खूप छान वाटलं यांच्याशी भेटून. आणि थँक्यू मयूर ब्लॉग्स की तुम्ही आमच्याकडे आलात आणि आमचे छान तुम्ही व्हिडिओ बाईट्स घेतले. सो थँक्यू व्हेरी मच. मला पण खूप छान वाटलं. थँक्यू. येस. तर मित्रांनो पाहू शकता इथे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल हा संपूर्ण इतिहास सांगणारा बोर्ड गेम आहे की खेळता खेळता आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून तर अफजल खानाच्या वधापर्यंत ज्या 32 घटना घडल्या त्या आपल्याला खेळता खेळता समजतात. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून हा संपूर्ण गेम खेळतो. हे फासे असतात. हर हर महादेव म्हणून आपण असे फासे टाकायचे. हे फाशांचे ज्याने ज्या ज्या घटनेवर जातील त्या त्या मोहिमेमध्ये आपण आहोत असा त्याचा अर्थ होतो. विजय घटनेवर गेल्यावर तुम्हाला हे होन्स मिळतात. ओके. आणि प्रत्येक ठिकाणी आपण विजय नव्हतो. अफजल खान आला तेव्हा खूप नुकसान झाली. तेव्हा आपल्याला मावळा म्हणून ती भरपाई करण्यासाठी ती होन्स परत आपल्याला स्वराज्यामध्ये द्यावे लागतात. तेव्हा आपल्याला कळते की स्वराज्यामध्ये किती उतार चढाव आले. छत्रपती शिवाजी महाराज एकटे नव्हते, त्यांच्यासोबत हे मावळे पण होते. तर आपल्याला खेळता खेळता कळते की कोणत्या कोणत्या घटनेमध्ये कोणत्या कोणत्या मावळ्यांचा समावेश होता, कोणत्या कोणत्या गडावर कोणत्या कोणत्या घटना घडल्या. या सगळी माहिती आपल्याला संपूर्ण खेळता खेळता समजून जाते. यासोबत हे पुस्तक पण येतं. ज्या 32 घटना घडल्यात त्या 32 घटनांची माहिती त्या पुस्तकात तिन्ही लँग्वेजमध्ये हिंदी, इंग्लिश, मराठीमध्ये आहे. ओके. आणि जे जे मावळे आहेत त्यांची पण माहिती याच्यामध्ये 3 इंग्लिश लँग्वेजमध्ये आहे. ओके. धन्यवाद. तर मित्रांनो तुम्हाला फक्त हा खेळ दिसतोय पण हा खेळ नाहीये. हा खेळता खेळता आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळतोय, त्यांच्याबद्दल मावळ्यांबद्दल आपल्याला माहिती कळते. तर तुम्ही या नक्की एकदा. आणि ते तुमचं काय ऑनलाईन वगैरे आहे का? हो, themawla.com म्हणून वेबसाईट. ओके. तर तिथे जाऊन तुम्ही ऑर्डर देऊ शकता. हो. आणि नक्की घेऊ शकता मित्रांनो. आणि नक्की आजकालच्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही मित्रांनो असे गेम खेळा. बाकीचे गेम खेळण्यापेक्षा मित्रांनो हा गेम नक्की एकदा ट्राय करा. आणि नक्की आपल्या मुलांना सांगा आताच्या पिढीला की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, त्यांच्यासोबत लढणारे मावळे कोण होते, त्यांच्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला फक्त खेळता खेळता तुम्हाला महाराजांचे सर्व इतिहास कळतोय. तर नक्की एकदा त्यांच्याकडे या आणि तुमची ऑर्डर द्या. तुमचं धन्यवाद. नाव काय? रितेश. इथे. तर मित्रांनो हे नक्की काय आहे तुम्हाला दादा सांगते. दादा सांगा. उद्या रविवार आहे. ओके. उद्या 4000 पुणेकर सिंहगडावर जातात. Yes. का माहिती का? खेकडा भजी खायला. हा. सॅड की नाही? दुर्गांवरचा आपण सगळा इतिहास मारून टाकलाय. दुर्ग कधीच कुणाला शिकवले नाहीत. हा कार्ड गेम आहे जो खेळता खेळता दुर्गांचा इतिहास मुलांना खेळता खेळता शिकवतो. Yes. आपण एक राऊंड खेळूयात. 31 दुर्ग आहेत यात. अर्धे दुर्ग तुमचे, अर्धे माझे. तुमच्याकडे सगळे मला पाहिजे, माझ्याकडे सगळे तुम्हाला पाहिजे. मी पहिलं कार्ड घेतलं, मला आलाय सिंहगड. काय नशीब बघा, सिंहगड. सिंहगड. दुर्गाचं चित्र, दुर्गाचं नाव, दुर्गाचा प्रकार, त्याचा रँक, महाराजांनी बांधला होता का, ऐतिहासिक महत्व, भौगोलिक महत्व, उंची आणि किती अवघडे जिंकायला पॅरामीटर दिलेले. सिंहगडाचं मी सांगेन हाईट 4320 फूट. चेक करा तुमचा कुठला दुर्ग आहे पहिला. माहुलीगड. माहुलीगड. हाईट किती आहे? उंची 2785. सिंहगड जिंकला. माझ्याकडे आले. हा गेम मला आता समजला मित्रांनो. ज्याला जास्त भारी मिळतं तो कार्ड जिंकतो. आता हा दुसरा कुलाब्याचा दुर्ग, हा महाराजांनी बांधला होता. महाराजांच्या चित्राच्या भोवती सोनेरी कडा आहे. खेळता खेळता सगळे दुर्ग मिळाले. दुर्ग कळतात आणि खेळता खेळता मजा पण येते. यस यस. हे दुर्ग शिकवणारे दुर्गांचे ट्रम्प कार्ड्स आहेत. ओके. मित्रांनो इथं ना या एक्झिबिशन मध्ये 4 लाख लोक येऊन जातात. सगळ्यांना गोळा केलं आणि विचारलं महाराजांवर प्रेम आहे का? सगळे म्हणतील हो. सगळ्यांना विचारलं महाराजांसाठी लढलेले किती योद्धे माहिती आहेत?
सगळी मोठी माणसं मिळून 10 नावं नाही सांगू शकत. सॅड की नाही. हा खेळ तुम्हाला 38 योद्ध्यांची माहिती खेळता खेळता करून देतो. अर्धे योद्धे तुमचे, अर्धे माझे. ताईंना पण घ्यायचे खेळायला, अर्धे तुमचे. मी पहिलं कार्ड घेतलं, मला आलंय सूर्यराव काकडे. योद्ध्याचं चित्र, योद्ध्याचं नाव, तो कोणत्या पदावर होता, त्याचा रँक, किती टक्के आयुष्य सोडायसाठी झाला, किती टक्के युद्धांमध्ये होता, कामगिरी काय, उल्लेखनीय कामगिरी काय, पॅरामीटर दिलेले आहेत. सूर्यराव काकडेचं मी सांगेन युद्ध सहभाग 50% ऑफ बॅटल मध्ये माझा योद्धा होता. चेक करा तुमचं पहिलं योद्धा. कान्होजीचे ते युद्ध सहभाग किती आहे? 60 जिंकला. थांबा, यांचं किती आहे? योद्धे कोण आहेत? त्यांचं जास्त आहे. सगळे कार्ड तुम्हाला मिळाले, हे तुमच्या बेसला जातील आणि कंटिन्यू परत हात मिळाला त्यांना, हात खाली गेला. आता ह्यांचा चान्स आहे जिंकायचा. ह्यांना आलेत सूर्याजी मालुसरे. ही कॅन सिलेक्ट व्हॉट ही वॉन्ट्स टू कॉल. जिंकलेलं कार्ड खाली जातं, वरून सुरुवात होते. आता कोण येते? रायाजी कोयाजी बांधल. ह्यांचं हे काही सांगू शकतात. त्यांनी सांगितलं रँक 10. चेक करा तुमचा योद्धा. रँक 5. मोरोपंत मला मिळालं. सगळे कार्ड मला मिळाले की मी जिंकलो. This goes on for hours, ma'am. Consequence of this game is you get to know about original Indian superheroes. So let's say बाजी प्रभू माहिती आहे सगळ्यांना. बाजी प्रभूंचं टेन्युअर कमी आहे, 2च युद्धात त्यांचा उल्लेख आहे, पण उल्लेखनीय कामगिरी, महाराजांचे प्राण वाचवले. सो बाजी तुमच्याकडे आले, तुम्ही उल्लेखनीय कामगिरीसाठी तुम्ही जिंकायची शक्यता आहे पंतप्रधान विरुद्ध सुद्धा. This man was Prime Minister of Swaraj, and yet he will lose if you call this on that. तर मित्रांनो, खूप खूप काही शिकण्यासारखं आहे आपल्याला कार्ड मधून. जसं मी मगाशीच बोललो, हा फक्त गेम नाहीये, आपल्याला इतिहास सांगणारे कार्ड्स आहेत ऍक्च्युली, जे की पोरांना खेळता खेळता इतिहास समजतोय. की खरंच काय काय गोष्टी मला पण माहित नव्हत्या, त्या इथून मला समजल्या. आणि काय काय नावं मुलांना माहित नाही की आपल्या मावळ्यांची नावं काय होती. खरे सुपर हिरोज आपले मावळे होते. त्यांच्यासाठी खरंच खूप सुंदर प्रकारे हा गेम काढलाय. आताच्या पिढीला खरंच याची गरज आहे, खूप गरज आहे. तर नक्की यांच्याकडनं परचेस करायसाठी themavla.com या वेबसाईट वरून, अमेझॉन वरून हे सगळ्या गोष्टी घरी मागवू शकता. ओके. जय महाराज. मित्रांनो, आता आतमध्ये जाऊया. एक्झिबिशन चालू होते आणि बाहेरचे खूप स्टॉल दाखवले तुम्हाला, तर आता एक्झिबिशन दाखवूया. तर मित्रांनो, पाहू शकतो इथे दर्यापती शिवराय, फादर ऑफ इंडियन नेव्ही. मित्रांनो, आतमध्ये एक्झिबिशन आहे, तुम्हाला दाखवतो आतमध्ये जाऊन. तर चला आतमध्ये जाऊया. आणि भरपूर गर्दी आहे मित्रांनो, पाहू शकता इथे सुरुवातीलाच आपले गणपती बाप्पा दिसत आहे. खूप सुंदर मित्रांनो, दर्शन घ्या. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, चला आतमध्ये जाऊया. तर मित्रांनो, सर्वांना माहीत असेल छत्रपती शिवाजी महाराजांना फादर ऑफ इंडियन नेव्ही का बोलले जाते. तर इथे त्याचं तुम्हाला उत्तम उदाहरण दिसेल मित्रांनो. तर आपण हळूहळू पुढे जाऊयात आणि पुढे पुढे हळू तुम्हाला माहिती दाखवू. चला. पोर्तुगीज जहाज मित्रांनो, पाहू शकता इथे. जेवढं मला पास दाखवता तेवढं दाखवेल, कारण की टाइम आपल्याकडे खूप कमी आहे मित्रांनो. तर मित्रांनो, पाहू शकता इथे गलबत सुद्धा दाखवले आहे आणि त्याची माहिती सुद्धा थोडक्यात तुम्हाला खाली दिलेली आहे. ती 70 टन वजन उचलू शकते. आणि ही जी बोट आहे मित्रांनो, बुराक, ही 150 ते 300 टन मित्रांनो वजन उचलू शकते. पाहू शकता तुम्ही इथे. आरमार म्हणजे स्वातंत्र्य एक राज्यांगस आहे, जसे जास अश्वबल तशी यांची पृथ्वी प्रजा आहे. तर मित्रांनो, खूप सुंदर प्रकारे मॅसेज दिला आणि पाहू शकता तुम्ही छत्रपती राजाराम महाराज यांनी केलेले सिंधुदुर्ग येथे राजेश्वर मंदिरात स्थापन केले छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. मित्रांनो,
तर मित्रांनो पाहू शकता ही बोट आहे पाल आणि इथे आहे ब्रिटिश जहाज. पाहू शकता मित्रांनो खूप सुंदर. विशाखापट्टणम आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. आणि मित्रांनो विक्रांत, तर ही या बोटचं तुम्हाला सांगायची गरज नाही मित्रांनो, ही सर्वांना माहित असेल. विक्रांत इथे पाहू शकता तुम्ही मित्रांनो, फिरंग धोप आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. इथे प्रत्येक गोष्टीचं नाव दिलेलं आहे. तर मित्रांनो कटार पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो आरमारी ब्रिटिश तलवार पाहू शकता तुम्ही इथेही. आणि तुम्हाला खूप काही बघण्यासारखं आहे मित्रांनो इथे. एकदा नक्की आणि विजिट करा. आलेमान जहाजी तलवार मित्रांनो. बघा बंद करायचं टायमिंग झालेला आहे. गेंड्यांच्या कातडीची ढाल मित्रांनो, इथे तोप सुद्धा आहे छोटीशी. आणि पाहू शकता बख्तर बंद बॉडी आर्मर आहे मित्रांनो. गोंड्यांच्या कातड्याची ढाल मित्रांनो, खूप सुंदर आहे. पाहू शकता फादर ऑफ इंडियन नेव्ही. तर मित्रांनो आता टायमिंग संपलेला आहे आणि ऑलरेडी आम्हाला खूप उशीर झाला यायला, कारण की बाकी कामं वगैरे होती त्याच्यामुळे आम्हाला जमलं नाही. पण जेवढं कव्हर करता आलं मित्रांनो केलं. मला स्वतःला पर्सनली खूप वाईट वाटते, कारण की टाइम ऑफ झाला आणि मला खूप वस्तू दाखवायच्या राहिल्या. तर मित्रांनो पाहू शकता स्पिरिट ऑफ मुंबई, इथे खूप सुंदर प्रकारे आपली मुंबई दाखवली गेली आहे. इथे पाहू शकता मित्रांनो जहाज दाखवले गेले, जे आपल्या कोळी लोकांची शान आहे मित्रांनो. इथे तुम्हाला लोकल ट्रेन दाखवलेली आहे जे आपण रोज प्रवास करतो. आणि हा मुंबईचा मॅप दाखवलेला आहे मित्रांनो. आणि मुंबई नाव किती सुंदर प्रकारे लिहिले, पाहू शकता. वरती मेट्रो सुद्धा आहे. आणि पतंग म्हणजे आता आपलं संक्रांतीत आहे त्यासाठी. आणि बेस्ट दाखवलेली आहे. आणि ते आपले गणपती बाप्पा दाखवलेले आहेत मित्रांनो. फायनली सगळं शूट झाल्यानंतर घरी चाललोय. चला जेवढं भेटलं मला शूट करायला तेवढं मी केलंय. आणि जी मला बघायचं पण होतं ॲक्च्युली, शूट तर फक्त एक बहाणा आहे. ॲक्च्युली मला फिरायचं असतं, मला एन्जॉय करायचं असतं आणि मला नवीन नवीन गोष्टी शिकायच्या असतात. त्या मी शिकलो आज नवीन गोष्टी भरपूर. तर तुम्हाला पण आज नवीन काही शिकायला भेटलं असेल. आणि ज्या वस्तू खरंच कामाच्या त्या विकत घ्या मित्रांनो. मी तर बोलेल महाराजांचे कार्ड वगैरे जे होते ते विकत घ्या, कारण की आता आम्ही फास्ट मध्ये आलोय. सर्व खरेदी वगैरे करायला टाइम नव्हता. पण आता आपण घरी जाऊया. कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा मित्रांनो, लाईक करा, कमेंट करा. चला बाय, जय महाराष्ट्र.